महाराष्ट्रात मोठा पाऊस नेमका कधी? विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा अंदाज. शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न मला वारंवार विचारला जातोय. आमच्या जिल्ह्यात मोठा पाऊस नेमका कधी येणार? विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकरी बांधवांची मोठी चिंता आहे. कुठे पाऊस जोरदार होतोय, कुठे फक्त सरी पडत आहे, तर कुठे ढग येतात आणि निघून जातात. आणि सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की पिकांना आता पावसाची गरज आहे, पण पाऊस नेमका कधी आणि कुठे मिळणार हे स्पष्ट दिसत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला फक्त पाऊस येणार एवढंच सांगणार नाही, तर विदर्भात मोठा पाऊस कधी पडू शकतो, मराठवाड्यात परिस्थिती कधी सुधारू शकते, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाची स्थिती काय राहू शकते आणि लो प्रेशरचा महाराष्ट्रावर परिणाम जाणवण्याची शक्यता कधी आहे, हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. आणि हो, शेतकऱ्यांची तळमळ सध्या मला माहिती आहे. पेरणी करून बसलेला शेतकरी राजा आकाशाकडे पाहतोय. कापूस, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ऊस आणि इतर पिकांना आता पावसाची गरज आहे. त्यामुळे आजचा अंदाज कोणालाही घाबरण्यासाठी नाही. उपलब्ध हवामान मॉडेल IMDच्या माहितीनुसार परिस्थिती जशी दिसते तशी स्पष्ट सांगण्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात पाऊस सगळ्या जिल्ह्यांमध्ये समान का पडत नाही? याचं कारण फक्त ढग नाही. पावसासाठी समुद्रातून येणारे ओलावा घेऊन येणारे वाऱ्याची दिशा, कमी दाबाचे क्षेत्र, मान्सून ट्रफची स्थिती, डोंगर रांगा आणि स्थानिक वातावरण हे सगळे घटक काम करत असतात. म्हणून एका जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आणि त्याच्या शेजारच्या जिल्ह्यात मात्र 10 ते 20 किलोमीटर अंतरावर पाऊस कमी पडू शकतो. याचं उदाहरण आपण सध्या पाहतोय. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची परिस्थिती वेगळी आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस तुलनेने तुटक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस आहे असं म्हणणं पुरेसं नाही. आपल्या जिल्ह्यात पाऊस किती आहे आणि पुढच्या काही दिवसात वातावरण कुठे सरकणार आहे हे महत्त्वाचं आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. विदर्भात मोठा पाऊस कधी वाढू शकतो? सध्या IMDच्या 20 ऑगस्टच्या अंदाजानुसार विदर्भात 20 आणि 21 ऑगस्टपासून काही ठिकाणी पाऊस राहू शकतो, पण त्यानंतर 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे. आणि तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी पाहिलेल्या ICMW अक्युम्युलेटेड रेनफॉल नकाशामध्ये 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भाच्या पूर्वेकडील भागात पावसाचा सिग्नल अधिक मजबूत होताना दिसतोय. विशेषतः पूर्व विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आसपासच्या भागात मॉडेलमध्ये पावसाची संख्या तुलनेने जास्त आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉडेलवर दिसणारा 100, 150 किंवा 200 मिलीमीटर पावसाचा रंग म्हणजे प्रत्येक शेतात एवढाच पाऊस पडणार असा याचा अर्थ अजिबात नसतो. तो एका मोठ्या क्षेत्रावर असतो, त्यामुळे प्रत्यक्ष स्थानिक वातावरणानुसार कमी जास्त होऊ शकतो. म्हणून विदर्भातील शेतकरी बांधवांनी 21 ते 24 ऑगस्ट हा काळ विशेष लक्षात ठेवा. आता मराठवाड्याकडे येऊया. मराठवाड्यात सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. IMDच्या अंदाजानुसार 20 ते 24 ऑगस्ट मराठवाड्यात पाऊस तुटक ते विखुरलेल्या स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक गावात सलग जोरदार पाऊस पडेलच असं नाही. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा भागामध्ये स्थानिक फरक मोठा राहू शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी एकाच दिवसाच्या अंदाजावर निर्णय घेऊ नयेत. पुढचे 3 ते 5 दिवस वातावरण कसं बदलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः 21 ऑगस्ट नंतर विदर्भात पावसाचा विस्तार वाढला तर त्याचा प्रभाव मराठवाड्याच्या पूर्व आणि उत्तर भागावरती जाणवू शकतो. पण सध्या संपूर्ण मराठवाड्यात एकाच वेळी मोठा पाऊस पडेल असे ठामपणे सांगता येणार नाही. आता मध्य महाराष्ट्र आणि खानदेशाकडे पाहूया. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये पावसाची परिस्थिती एकसारखी राहणार नाही. विशेषतः घाटमाथ्याला पाऊस चांगला मिळण्याची शक्यता आहे, पण घाट ओलांडल्यानंतर भागात पाऊस कमी होऊ शकतो.
म्हणून पुणे घाटात जोरदार पाऊस आणि त्याच वेळी सोलापूर किंवा मराठवाड्याच्या काही भागामध्ये तुलनेने कमी पाऊस राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. खानदेशातही तशीच तफावत दिसू शकते. ECMWF मॉडेलच्या पुढील दिवसाच्या नकाशात उत्तर महाराष्ट्रात काही भागात पावसाचे संकेत आहेत. मात्र विदर्भाच्या पूर्व भागासारखा अतिशय मजबूत आणि सलग पावसाचा सिग्नल सर्वत्र दिसत नाही. म्हणून खानदेशातील शेतकरी बांधवांनी मोठा पाऊस नक्की येणार असं समजून निर्णय घेण्यापेक्षा स्थानिक अंदाजावरती विशेष लक्ष ठेवा. आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, लो प्रेशर महाराष्ट्राकडे कधी येणार? इथे मी तुम्हाला अगदी स्पष्ट माहिती देतो. सध्या IMDच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे आणि ती पुढे पथ होत लो प्रेशर मध्ये बदलण्याची शक्यता आहे. पण सध्या नवीन लो प्रेशर थेट महाराष्ट्रात अमुक दिवशी येणार असा स्पष्ट IMDचाही अंदाज नाही. म्हणून सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक नकाशावर विश्वास ठेवू नका. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा, मी तुम्हाला घाबरण्यासाठी लो प्रेशर येतंय किंवा तुमच्या समाधानासाठी महापूर होणार असं सांगणार नाही, कारण शेतकऱ्याला खरी माहिती पाहिजे. सध्याच्या चित्रानुसार 20 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट विदर्भात पावसाची सुरुवात विखुरलेला पाऊस आणि 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भात पावसाचा विस्तार वाढण्याची शक्यता सध्या जास्त महत्त्वाचा संकेत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पाऊस अधिक तुटक राहण्याची शक्यता आहे. आता सर्वांना एक विनंती आहे, शेतकरी बांधवांनो, पाऊस कमी आहे म्हणून लगेच घाबरू नका. पीक वाचवण्यासाठी पुढचे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. पण त्याचबरोबर फक्त हवामानाच्या अंदाजावर कोणताही मोठा कृषी निर्णय घेण्यात आपल्या शेतातील परिस्थिती, मातीमध्ये ओलावा किती आहे, पिकांची अवस्था कशी आहे, पाऊस मागील दिवसात किती झाला आहे आणि पुढील 2-3 दिवसाचा स्थानिक अंदाज काय सांगतोय. कारण ह्या वर्षी अल्निनो इफेक्टमुळे एका गावात 50 मिलीमीटर पाऊस झाला तर दुसऱ्या गावात कदाचित 5 मिलीमीटर सुद्धा पाऊस पडू शकतो. हीच सध्या महाराष्ट्राची पावसाची खरी परिस्थिती आहे आणि कुठल्याही मॉडेलवरून अंदाज प्रत्यक्ष पावसाशी जुळत नाही. आणि शेवटी एक गोष्ट, तुम्ही शेतकरी आहात, तुमची चिंता आम्हाला समजते. पिकं उभी आहेत, खर्च झालेला आहे, खत बियाणे औषधावरती पैसा गेलेला आहे. मात्र आता फक्त पावसाची साथ मिळायला हवी एवढीच अपेक्षा शेतकऱ्याकडून आहे. म्हणून पुढचे काही दिवस आपण हवामानावर बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. आता फक्त पावसाची साथ मिळण्याची एवढीच अपेक्षा आहे, कारण की प्रत्येक भागातून लाखो शेतकरी कमेंट करत आहेत. म्हणून पुढचे काही दिवस आपण हवामानावर बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. विशेषतः 21 ते 24 ऑगस्ट हा विदर्भासाठी महत्त्वाचा टप्पा दिसतोय आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस तुटक असला तरी काही भागात जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. आणि हवामानाच्या मॉडेलमध्ये पुढील आठवड्यात काही मोठे बदल दिसत आहेत. त्यामुळे हा अंदाज इथे संपत नाही. नवीन लो प्रेशर किंवा नवीन हवामान प्रणाली तयार झाली, दिशा बदलली किंवा पावसाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकला तर त्याची माहिती मी तुम्हाला लगेच देणार आहे. आता तुम्ही एक काम करा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण की आपण प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज देतच असतो. पण आपल्या डेली अंदाजामध्ये या व्हिडिओ असल्यामुळे संपूर्ण विभागाचा अंदाज घेणं शक्य होत नाही. आणि तुमच्या जिल्ह्यासाठी पुढच्या अपडेटमध्ये पाऊस किती, कोणत्या तारखेला वाढू शकतो आणि कोणत्या भागात जास्त राहण्याची शक्यता आहे हे आपण बघणार आहोत. आणि परिस्थिती तुमच्यापर्यंत सांगण्याचा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.